12वीच्या पहिल्याच दिवशी कॉपी ही सुरू. नंदुरबारमध्ये पोलिसांसमोर सर्रास सुरू होती कॉपी. दलित वस्ती सुधार योजनेचा निधी वापरला जातोय अन्य कारणांसाठी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या निम्म्याहून जास्त दलित वस्त्या अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित. मनमाडमध्ये पाण्याविना भीषण परिस्थिती. महिन्यातून एकदाच होतोय पाणी पुरवठा. IBN लोकमतच्या जागर पाण्याचा मोहिमेअंतर्गत विशेष रिपोर्ट. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात आदिवासींच्या जमिनी परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार. 300 कोटींचा घोटाळा असल्याचा भाजप आमदार संजय धोटेंचा आरोप. जुन्नरमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीला दिली जातीये नवी झळाळी. तर विद्यार्थी ढोल ताशा आणि युद्ध खेळांमधून साकारतायत शिवरायांचा इतिहास. नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. खरं तर 12वीच्या परीक्षा आजपासून सुरू झालेल्या आहेत आणि 12वीच्या या परीक्षा सुरू होताच कॉपी देखील सुरू झाली आहे. 12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आणि आज पहिल्याच दिवशी नंदुरबारमध्ये कॉपीचा महापूर आलाय. इतकंच नाही तर परीक्षा केंद्रावर असलेल्या पोलिसांसमोरच कॉपी पुरवली जात होती. हे पोलीसच कॉपी पुरवत असल्याचाही आरोप होतोय. आज 12वीचा पहिलाच पेपर हा इंग्रजीचा होता. नंदुरबारमधल्या धानोऱ्याच्या NTVSच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयातल्या या परीक्षा केंद्रांवर पालक आपल्या पाल्यांना खुलेआम मदत करत होते आणि तेही पोलिसांसमोर. एकीकडे या विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर याच केंद्रावर मुक्काम ठोकून जनसामान्यांना खाकीचा बडगा दाखवण्याचा इशारा देत असतानाच त्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर ही कॉपी सर्रास होत होती. आता त्यांच्यावर कोण कारवाई करणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आपण पाहू शकतो की आजपासून खरं तर 12वीच्या परीक्षा सर्वत्र सुरू झालेल्या आहेत. मात्र या पहिल्याच दिवशी कॉपी देखील सुरू झाली आणि ही कॉपी फक्त मुलांनीच केलेली नाहीये, तर त्यांचे जे पालक आहेत ते अगदी खुलेआमपणे आपल्या पाल्यांना या कॉप्या पुरवतायत. आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने इथे पोलीस बंदोबस्त आहे. मात्र तरी देखील हा कॉप्यांचा खच इथे पडलेला आपण या खिडक्यांच्या खाली या कॉप्यांचा खच पडलेला आपण पाहू शकतोय. आपण या सगळ्या विषयी माहिती जाणून घेऊयात. आता आपले प्रतिनिधी आहेत निलेश पवार आपल्यासोबत. निलेश, काय सांगशील? खरं तर आपण आता जसं दृश्यांमध्ये पाहतोय की पालकच आपल्या पाल्यांना या कॉप्या पुरवतायत. खिडकीच्या खाली अक्षरशः कॉप्यांचा सडा पडलेला आहे. याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार आहे? तसं जर बघायला गेलं तर हे जे धानोऱ्याचं NTVSचं कला वाणिज्य महाविद्यालय आहे हे कॉप्यांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी चक्क पोलिसच कॉप्या पुरवत असल्याचं चित्र IBN लोकमतने दाखवलं होतं. आणि या वर्षी सुद्धा पालकच नव्हे तर खाकी वर्दीतले जे बंदोबस्ताला कर्मचारी तैनात आहे ते स्वतः कॉप्या देत आहेत पोलिसांना. ते स्वतः कॉप्या विद्यार्थ्यांना पुरवत आहेत आणि त्यामुळे पालकांना एक प्रकारचं बळ मिळत आहे आणि पालक धाडस्य करून सरळसोट पोलिसांसमोरच विद्यार्थ्यांना कॉप्या दिल्या जात असल्याचं चित्र या धानोऱ्याच्या केंद्रावर जाऊन दिसून येत आहे. दुसरीकडे परीक्षा चालू असतानाच पोलीस निरीक्षकांच्या समोर 2 बालकांना, लहान मुलांना ज्या काही कॉप्या करून बाहेर फेकल्या जातात त्या एका गोंट्यात भरण्याचं काम देण्यात आलं होतं. यावरून हे सगळं लक्षात येतं की या केंद्रावर किती मोठ्या प्रमाणात कॉपी चालू होती आणि पोलीस प्रशासन त्याकडे किती दुर्लक्ष करत होतं हे या सगळ्यांवरून दिसून येत आहे. नक्कीच धन्यवाद निलेश दिलेल्या सर्व माहितीविषयी. आपण पाहतोय 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत मात्र नंदुरबारमध्ये आजपासूनच कॉपी देखील सुरू झाली आहे. आपण वळूयात पुढच्या बातमीकडे. दलित वस्ती सुधार योजनेला येणारा निधी हा पूर्णपणे दलितांच्या कल्याणासाठी न वापरता एकतर तो अन्य विकास कामांवर खर्च करायचा किंवा परत पाठवायचा असं चित्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसतंय. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या निम्म्याहून अधिक दलित वस्त्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. बघूयात याबद्दलचा हा खास रिपोर्ट. रत्नागिरीतल्या रेहळ गावातल्या या दलित वस्तीत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. ग्रामस्थांनी अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या तरीही प्रशासनाकडून अजून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. पण या वस्तीपासून 2 किलोमीटर अंतरावरच मागणी नसतानाही विशेष घटक योजनेच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 लाखाच्या पुलाचं काम सुरू आहे. दलित वस्ती सुधार योजनेतला निधी हा अशा प्रकारे खर्च होतोय. याला गावकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. या ठिकाणी ब्रिज होता हा चांगल्या प्रकारे होता, परंतु हा ब्रिज तोडण्याची काही सुद्धा गरज नसताना सुद्धा हा ब्रिज तोडला गेलेला आहे. तरी सुद्धा ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. जनावर पितात ते पाणी आम्ही माणसं पितो, हे आमची कोण दखलच घेत नाही. सगळे प्रयत्न भरपूर केला, 10-20 वर्ष तेच चालले. मावळंगे गावातल्या 2 पुलांचं काम आजही विशेष घटक योजनेतून केलं जात आहे.
दुसरीकडे इंदिरा आवास योजनेतला निधी देखील पूर्णपणे खर्च करण्यात येत नसल्याचं समोर आलंय। रत्नागिरी जिल्ह्याचा 2015-16 साठीचा हा अनुसूचित जातींसाठी उपाययोजना असलेला पुनर्विनियोजन प्रस्ताव आहे। या प्रस्तावातली आकडेवारी असं सांगते की इंदिरा आवास योजनेसाठी जो निधी मिळालेला होता त्यातले 2,25,00,000 रुपये हे प्रस्ताव नसल्यामुळे समर्पित करण्यात आलेले आहेत। वस्तुस्थिती अशी आहे की आजही अनेक दलित वस्त्यांमधील लाभार्थींना इंदिरा आवास योजनेतल्या घरांची प्रतीक्षा आहे। जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार अजूनही 461 गावांना दलित वस्ती सुधार योजनेचा लाभ मिळालेला नाही। 3 कोटींपेक्षा जास्त निधीचं उद्दिष्ट नसल्याचं कारण देत अन्य योजनांकडे हा निधी वळवण्यात आलाय। असं असूनही विशेष म्हणजे याचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या अनुसूचित जाती कल्याण समितीनंही प्रशासनाला सावरून घेतलंय। सामाजिक न्याय मंत्र्यांनी असा प्रकार घडल्यास त्याची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासनही दिलंय। ग्रामस्थांना विनंती करेन की आपण प्रस्ताव पाठवा, कारण काही ठिकाणी आम्हाला सरळ मिळते की प्रस्ताव उपलब्ध नाही आणि प्रस्ताव उपलब्ध परिपूर्ण नसतो। फक्त मागणी केली की झालं हा काम होत नाहीये। असं कुठे झालेलं नाही नसेल आणि झालं असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त हे वर्ष सामाजिक समता आणि न्यायाचं वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे। पण अजूनही दलितांच्या कल्याणासाठीचा निधी पुरेपूर वापरला जात नसेल तर हा अन्यायच नाही का? चिपळूणहून कृष्णकांत साळगावकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी। मनमाडमध्ये देखील भीषण पाणी टंचाई आहे। कोरडं पडलेलं धरण, बंद पडलेल्या बोरवेल आणि विहिरींनीही तळ गाठलाय, अशी सध्याची परिस्थिती आहे। नांदगावमध्ये 12 दिवसाआड, येवल्यामध्ये 10 दिवसाआड, तर मनमाडला फक्त महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जातोय। ग्रामीण भागामध्ये ही पाणी टंचाईनं डोकं वर काढलं असून नांदगाव तालुक्यामध्ये 8 तर येवल्यामध्ये 12 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। पाहुयात मनमाडच्या या भीषण पाणी टंचाईचा हा स्पेशल रिपोर्ट। तळ गाठलेलं हे आहे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वाघदड धरण। गेल्या 4 वर्षांपासून मनमाड शहर परिसरात सलग आणि जोरदार पाऊस झालाच नाही, त्यामुळे धरणात पाणी आलं नाही। भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। सध्या मनमाडमध्ये पालिकेतर्फे महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जातो। ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी घरातल्या प्रत्येक रिकाम्या भांड्यात पाणी भरून ठेवलं जातं। 8 दिन के आने के बजाय 20 दिन को आता और हमारे शहर को उसमें कभी कभी मिलकत भी नहीं होती इतनी, तो हमको जिसके वहाँ बोरिंग है उससे पानी 70 रुपये टाकी, 500 लीटर की जो टाकी लेते हैं वो 70 रुपये से देते। उनके भी घर पे रवाना करना पड़ते है। यहाँ के तो बोरिंग अभी टूटे हुए और पानी की हमको बहुत बड़ी समस्या है। गेल्या 30 वर्षांपासून मनमाडमध्ये ही अशीच परिस्थिती आहे। त्यामुळे माहेरी आलेल्या मुलीही इथं फार दिवस राहू शकत नाहीत की लग्न कार्यांना आलेले नातेवाईक। अनेकदा पाणी नसल्यामुळे लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या जातात। पाणी नसल्या कारणाने 2-3 वेळेस आम्हाला तारखा चेंज करावं लागलं आणि शक्यतो आता लग्न गरजेचं असल्यामुळे आम्हाला पाणी विकत घेऊनच पुढचं काम करावं लागेल। आणि ते आमचे येणारे पाहुणे पण जे पण आले त्यांना पण 4-5 दिवस न ठेवता 2 दिवस सतत त्यांना परत पाठवावं। थोडी बिकट समस्या इथं पाण्याची आहे। माझं बालपण इथे गेलं, तर मी लग्न होऊन माझे सासरी कर्नाटकला गेले, तिथून आल्यावर तिथून येते तर ती समस्या दिवसेंदिवस अजून वाढत आहे। पहिले पाणी दिवसाआडपासून तर आता 20 दिवसापर्यंत पाणी आलेलं आहे। 20 दिवसात किंवा महिन्यातनं एकदा पाणी येतं, तर इथं अक्षरशः पाणी प्यायला नाहीये। मनमाडसोबत नांदगाव आणि येवला शहर आणि तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे। त्यात अजून अख्खा उन्हाळा जायचा आहे। वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे। बब्बू शेख, मनमाड, IBN लोकमत। दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवते। बघूयात कोणत्या शहरामध्ये किती दिवसांनी पाणी येत आहे ते। यवतमाळमध्ये 2 दिवसांनी पाणी येतं, उमरखेडमध्ये 2 दिवसांनी येतंय, यवतमाळ जिल्ह्यातील धानकीमध्ये 15 दिवसांनी पाणी येतं, धुळ्यामध्ये 5 दिवसांनी पाणी येतंय, तर बार्शीमध्ये 2 दिवसांनी पाणी येतं। आणि अशाच पद्धतीनं तुम्हीही जर तुमच्या शहरामध्ये नेमकं किती दिवसांनी पाणी येतं याची माहिती देखील तुम्ही IBN लोकमतला कळवू शकता। या संबंधीची माहिती तुम्ही 9167678594 या व्हॉट्सअपच्या क्रमांकावर तुम्ही मेसेज करून ही माहिती तुम्ही कळवू शकता। आणि यानंतर इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत।
ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आता बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यातून। चंद्रपूर जिल्ह्यातला राजुरा तालुका हा आदिवासी बहुल आहे। या तालुक्यातल्या आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी दुसऱ्याच आदिवासींना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चुकीच्या पद्धतीने प्लॉट पाडून विकण्याचा प्रकार सुरू आहे। त्यामुळे जमिनी अधिनियम 1966च्या कलम 36चा भंग झाला। या सगळ्या प्रकारामुळे अनेक आदिवासी भूमिहीन झाले। तर दुसरीकडे राजुरा शहरातल्या कोट्यावधींच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले। याबाबत स्थानिक भाजपचे आमदार संजय धोटेंनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे। जवळपास हा 300 कोटींचा घोटाळा मानला जातोय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा एक मोठं शहर आहे आणि या ठिकाणी गेल्या काही वर्षात भूखंड जमीन वाटपाचे विक्रीचे बेकायदेशीर प्रकार घडलेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी हा सगळा जो भाग दिसत आहे हा खसरा क्रमांक 149। या ठिकाणी जवळपास 400 हेक्टरच्या जवळपास जमीन आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे हे अतिक्रमण आहे। शासकीय सेवेत असलेल्या अनेकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी लेआउट नाही पाडायची गरज नाही अशा ठिकाणी लेआउट पाडून बांधकाम करण्यात आलेले बेकायदेशीर पद्धतीने। दुसरं जर आपण बघितलं तर या ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती आहे। विशेषतः या ठिकाणी 1980-85च्या काळात ज्या आदिवासींना जमिनी मिळाल्या होत्या त्यांनी त्याचा वापर न केल्यामुळे त्या जमिनी सरकार जमा झाल्या होत्या। मात्र काही लोकांनी त्या जमिनी परत त्या आदिवासींच्या नावावर करून बेकायदेशीरपणे दुसऱ्या आदिवासींच्या नावावर त्या जमिनी हस्तांतरित केल्या। आपल्यासोबत या ठिकाणी तक्रार करते आहेत। आदिवासीची जागा आहे, गैर आदिवासी म्हणजे पैसे आदिवासींना देऊन म्हणजे 1000 रुपये देऊन 2000 रुपये देऊन त्यांना नाही का आदिवासींना म्हणजे दुसऱ्या वृत्तीने नाही का त्यांनी नाही का म्हणजे सया मारणे अंगुठ्या मारणे करून नाही का पैसे घेऊन आपण म्हणजे दुसरे जागा हडप करून राहिले। राजुरा शहरामध्ये मागील अनेक दिवसापासून 149 सर्वे नंबरमध्ये अनेक ज्या शासनाने आदिवासींना उदरनिर्वाहासाठी जमिनी दिल्या होत्या त्या जमिनी धनाढ्य लोकांनी विकून मोठी माया जमवली आहे। राजुरा शहरात सरकारी जमिनीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे। जवळपास 400 हेक्टर जमीन आहे आणि त्यापैकी 73 हेक्टर जमीन ही शासकीय कार्यासाठी ऑफिससाठी किंवा शैक्षणिक संस्थांना दिली आहे। परंतु त्यानंतर इतर जमीन जी आहे त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आणि ती आदिवासींची जमीन होती ती इतर भूमाफियांनी लाटली आहे। तेव्हा त्याचंही आम्ही रितसर तक्रार राज्यपालांच्या निर्देशाखाली एक समिती इथे आली होती, आदिवासी हक्क आदिवासी संरक्षण समिती, त्याला आम्ही याविषयी निवेदन दिलं परंतु त्यानंतर फारशी काही कारवाई झाली नाही। यानंतर इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक। मात्र ब्रेक नंतर आपण जाणार आहोत किल्ले शिवनेरीवर। ब्रेकनंतर आपलं स्वागत। माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी 3 लाखाहून अधिक वारकरी भाविकांनी पंढरीमध्ये हजेरी लावली आहे। राज्यामध्ये दुष्काळाचं भीषण सावट आहे। सावळा विठ्ठल आपल्या मदतीला धावून येणार असा विश्वास ठेवून इथं लाखो वारकरी जमलेले होते। विठ्ठलाचं दर्शन तत्परतेने व्हावं यासाठी मंदिर समितीने VIP दर्शन व्यवस्था बंद केलेली आहे। तर 1 मिनिटामध्ये 50 भाविकांना दर्शन दिलं जात आहे। साधारणतः 6 ते 7 तासांमध्ये भक्तांना दर्शन मिळतंय। उद्या शिवजयंती आहे आणि त्यामुळेच किल्ले शिवनेरीला नवी झळाळी दिली जाते। किल्ल्यावर प्रवेश करताच लक्ष वेधणारी भव्य दगडी कमान, किल्ले शिवनेरी भोवतालची संरक्षक भिंत, बुरुज आणि महाकाय दरवाजांचा झालेला कायापालट, चकाचक दगडी मजबूत पायऱ्या आणि उजळलेले दिशादर्शक फलक, सगळं अगदी डोळे दिपवणारं। काही वर्षांपूर्वी भग्नावस्थेत असलेला हा किल्ला आता कात टाकतोय। 87 कोटीची मंजुरी असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पातील 50% कामं आता पूर्ण झाली आहेत। किल्ले शिवनेरीवर उद्या शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते। यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत इथल्या ठाकरवाडी परिसरातले आदिवासी विद्यार्थी करणार आहेत। ठाकरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी ठाकर समाजातील 65 विद्यार्थी मुख्यमंत्र्यांसमोर ढोल लेझिम सादर करतील। यामध्ये शिवाजी महाराजांचं बालपण आणि बालपणातील खेळ, स्वराज्य स्थापण्याची प्रतिज्ञा आणि स्वराज्याचं तोरण असे विविध प्रकार ढोल ताशाच्या स्वरामध्ये सादर करणार आहेत। यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय। मात्र जाता जाता पाहूयात उद्या सादर होणाऱ्या प्रात्यक्षिकांपैकी काही प्रात्यक्षिकांची ही खास झलक।